नमस्कार, मी अभिजित शिंदे. आपण सरकारमान्य गावरान जातींमध्ये काम करतो. आपल्याकडे 7 ते 8 सरकारमान्य गावरान जाती असतात. माझ्याकडे आज सर आले होते. आज सर आलेले आहेत खडकवासला, पानशेत रोडवरनं. ब्लॅक ऑस्ट्रोलॉपसाठी 1 दिवसाचा ब्लॅक ऑस्ट्रोलॉप म्हणजे सर्वात जास्त गावरान अंडे देणारी जी कोंबडी असेल, ती ब्लॅक ऑस्ट्रोलॉप आहे. 280 ते 300 अंडे ती वर्षाला देते. अ, सरांचं सांगायचं म्हटलं तर सरांचं सुद्धा कुक्कुटपालन आहे. त्या रोडला ते कावेरी सोनालीमध्ये आतापर्यंत भरपूर काम करत आहात. चांगल्या पद्धतीने मार्केटिंगही त्यांनी त्या एरियामध्ये बसवलं होतं. आज ब्लॅक ऑस्ट्रोला खास घरगुती अंड्यांचं प्रोडक्शन आज जे काय तुम्ही एफडीएचं बघताय की किती भेसळयुक्त होतंय दूध आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर खास खास त्यांच्या घरगुती अंड्यांसाठी त्यांनी आज ब्लॅक ऑस्ट्रोलची निवड केली होती आणि आज एवढ्या लांबून आपल्याकडे आले होते. तर तुम्ही इतक्या लांबून आलात. माझं फार्म बघितलं. सगळ्या तेवढ्या जाती तुम्हाला आता फार्ममध्ये आता ऍक्च्युअल मध्ये दिसल्या आणि जे घेण्यासाठी तुम्ही खूप दिवस झाले वाट बघत होतात त्याचं काय तुम्ही सांगाल? ही जात सगळ्यात जास्त अंडी देणारी आहे. हम्म. त्यामुळे ही आपण निवड केली. अच्छा, पण तुमचं जे आता कुक्कुटपालन जे तुम्ही करताय सोनाली जातीने याच्यामध्ये तर काय पद्धतीने विकलं जात आहे आता सध्या तुम्ही? कोंबडा 1000 रुपयाला जातो. कोंबडा 1000 रुपयाला. हो. पानशेत आणि कोंबडीला खडकवासला 300. या रोडला ऍक्च्युअली पर्यटन जास्त असल्यामुळे त्यांच्या रोडला त्यांचा फार्म असल्यामुळे जवळजवळ कोंबड्यांचं हजार हजार रुपये 1.5 किलोचे कोंबडे ते सेल आउट करतायत आणि ते पण टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने. तर त्या रोडला खालापूर रोडला जर तुम्ही नक्की गेला तर काय तुमचं फार्मचं नाव? गावला पोल्ट्री फार्म. जावळकर पोल्ट्री फार्म या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. पिल्लांची क्वालिटी आमच्याकडनं घेतल्यामुळे आम्ही त्याची गॅरंटी घेत असतो आणि एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्हाला तिथं भेटलं जाईल. तुम्ही आता एवढ्या जाती माझ्याकडे बघितल्यात. काय वाटतं तुम्हाला की शेतकऱ्यांनी काय नक्की केलं पाहिजे जोडधंदा म्हणून? कुक्कुटपालन केलंच पाहिजे. हे सगळ्या विविध जातीत काम केलं पाहिजे. पण आता तुम्ही जसं आता ब्लॅक ऑस्ट्रोलॉप घ्यायला चाललंय, तर पुढे तुम्ही आता मला रिसेंटली विचारलं की हो, असील. असेलचं पण पण असील कशासाठी? शोसाठी शो साठी की करायचं शोसाठी हो. करायचंय? तर सरांचंही त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या जातींचा फार्म त्यांनी उभं करायचंय. कारण की त्यांना पर्यटन ऑलरेडी तिथे लोकं येतायत, तर त्यांना काहीतरी नवीन भेटलं पाहिजे म्हणून ते त्यांच्या फार्ममध्ये चालू करणार आहेत. त्यांना लागणारा सगळा सपोर्ट जो काय असतो, की कुठल्या जातीमध्ये काम केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, कायसाठी ती ब्रीड यूज केली पाहिजे आपण. ते सगळं नॉलेज आपण त्यांना वारंवार फोनवरनं देत असतो. WhatsAppला आपले मेसेजेस त्यांना असतात. तर धन्यवाद. खरं तर खूप लांबून आलात आणि जी ब्रीड घेऊन चाललात ब्लॅक ऑस्ट्रोलॉप त्यासाठी खरंच हे आणि याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल, काही आजारपण आला असेल, मेडिसिन्स काही लागत असेल, तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.